Hello my dear student. Today we are going to discussing about the new chapter which is a morphology of the flowering plant. This chapter having full of importance in the view of the NEET and CET. तर आपण NEET आणि CET च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला चॅप्टर आज व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमाने सुरुवात करत आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्टेट बोर्डसाठी ह्या चॅप्टर मधला बराचसा भाग वगळण्यात आलेला आहे. तर तो वगळण्यात आलेला भाग सुद्धा आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर पुढे निघू आपण. सो आज आपण मॉर्फोलॉजी ऑफ द फ्लावरिंग प्लांट. सर्वांना माहिती आहे फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे सपुष्प वनस्पती, ज्या वनस्पती फूल निर्माण करतात. द प्लांट विच प्रोड्यूसेस द फ्लावर, सीड, फ्रूट. such type of the flower or such type of the plants is considered as a flowering plants. Angiospermic plants असे सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये एका प्लांटचे जेवढे काही मेन ऑर्गन असतात, फॉर एक्झाम्पल एखाद्या प्लांटचं रूट पासून सुरुवात करायची, त्यानंतर त्या प्लांटला स्टेम आहे, स्टेमच्या नंतर त्याला नोड इंटरनोड आहेत, त्याला फ्लावर आहे, त्याला बड आहे, नोड इंटरनोड आहेत. अशा सर्व प्रकारच्या प्लांटच्या पार्टची आपल्याला चर्चा ह्या भागामध्ये ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये करायची आहे. सो आपण आपला वेळ न वाया घालता डायरेक्टली फोकस करू आपल्या चॅप्टरवर. तर इंट्रोडक्टरी पार्ट काय आहे ते समजून घेऊ. द एंजिओस्पर्म शो द लार्ज डायव्हर्सिटी इन द एक्सटर्नल स्ट्रक्चर और द मॉर्फोलॉजी. माय डियर स्टुडंट, जो एंजिओस्पर्म आहे, ज्याला मराठीमध्ये सपुष्प वनस्पती असे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला लार्ज डायव्हर्सिटी दिसते. डायव्हर्सिटीचा अर्थ मराठीमध्ये माहिती आहे विविधता दिसते. तर वैविध्यपूर्ण आपल्याला त्यात गोष्टी दिसतात इन द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ द मॉर्फोलॉजी. म्हणजे त्या वनस्पतीच्या एक्सटर्नल स्ट्रक्चर मध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी दिसते आणि त्याच एक्सटर्नल स्ट्रक्चरला आपण मॉर्फोलॉजी असे म्हणतो. बाह्य गुणधर्म म्हणजे एखाद्या घटकाचे गुणधर्म जे तुमच्या डोळ्याला दिसतात बाहेरून, तर सच टाइप ऑफ द कंडिशन इज कन्सिडर्ड ॲज अ मॉर्फोलॉजी किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर म्हणतात. तर आज या व्हिडिओ लेक्चर पासून आपण मॉर्फोलॉजी ऑफ द फ्लावरिंग प्लांट, मग त्या फ्लावरिंग प्लांटचे जे एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांची आपण चर्चा करायला सुरुवात करणार आहोत. नंबर 2, दे आर ऑल कॅरेक्टराइज्ड बाय प्रेझेन्स ऑफ रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर आणि फ्रूट. माय डियर स्टुडंट, आपल्याला या चॅप्टर मध्ये नेमकं काय स्टडी करायचं आहे डिटेल मध्ये. आपल्याला रूट स्टडी करायचे आहे, स्टेम स्टडी करायचे आहे, लीव्स स्टडी करायचे, फ्लावर्स आणि फ्रूट या सर्वांची डिटेल मध्ये आपल्याला स्टडी करायची आहे. नेक्स्ट पुढे चला. इथं द अंडरग्राउंड पार्ट ऑफ द फ्लावरिंग प्लांट इज द रूट सिस्टीम. आता आपल्याला रूट सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. अंडरग्राउंड पार्ट आपल्याला माहिती आहे की देयर इज अ सिंगल पार्ट ऑफ द प्लांट विच इज प्रेझेंट इन द ग्राउंड किंवा अंडरग्राउंड. एकच पार्ट असा असतो वनस्पतीचा जो अंडरग्राउंड प्रेझेंट आहे आणि सच अंडरग्राउंड पार्ट ऑफ द प्लांट इज कन्सिडर्ड ॲज अ रूट सिस्टीम, कारण ती रूट मुळा ह्या मातीत असतात. while the portion above the ground forms the shoot system. म्हणजे एकंदरीत प्लांट will divided into two main part. The part of the plant which is present above the soil surface. मातीच्या पृष्ठभागाच्या वर जो पार्ट असेल त्याला शूट सिस्टीम म्हणा. and the part of the plant which is present below the soil surface, म्हणजे सॉइल सरफेसच्या आत आहे, तर असा पार्ट ऑफ द प्लांट याला म्हणतात रूट सिस्टीम. या दोन सिस्टीम मध्ये प्लांट डिवाइड केलेला आहे. आता आपल्याकडे एक आकृती आहे बेटा.
एक प्लांट आहे, एक टिपिकल प्लांट आहे. त्या टिपिकल प्लांट मध्ये आपल्याला फ्लावर दिसतो, त्याला फ्रूट दिसतं, त्यानंतर हे स्टेम आहे, हे लीफ आहेत, त्याच्यानंतर बेटा बड आहेत, हे इंटरनोड आहेत आणि हे नोड आहेत. मग हे सगळे पार्ट, ऑल द पार्ट ऑफ द प्लांट विच इज प्रेझेंट अबोव द सॉइल सरफेस, म्हणजे मातीच्या पृष्ठभागाच्या वर आहे, म्हणून आपण त्यांना शूट सिस्टीम असं म्हणायचं आहे. आणि खाली आलो बेटा, खाली आल्यानंतर आपल्याला दिसतं प्रायमरी रूट आहेत, हे सेकंडरी रूट आहेत, आणि प्रायमरी सेकंडरी जे रूट आहेत त्या रूटची जी सिस्टीम बनते किंवा त्या सिस्टीमला आपण रूट सिस्टीम म्हणू, जी सिस्टीम मातीच्या आत असते, बिलो द सॉइल सरफेस असते. आय होप आपल्या सर्वांना व्यवस्थितरित्या कळत असेल. सो लेट्स स्टार्ट. आता पहिला भाग आपण शिकायला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे रूट. या रूट बद्दलची चर्चा आपण करणार आहोत. बघू आता या रूटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, रूट काय असतात, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे, रूटचे कॅरेक्टर. रूट इज डिफाइन्ड ॲज, आता सर्वप्रथम आम्हाला रूटची डेफिनेशन माहिती असावी. रूट इज डिफाइन्ड ॲज डिसेंडिंग पार्ट ऑफ द प्लांट ॲक्सिस. डिसेंडिंगचा अर्थ होतो खालच्या दिशेने जाणारा, लोअर पार्ट, खालच्या दिशेने जाणारा, लोअर उतरत्या क्रमामध्ये असणारा डिसेंडिंग पार्ट आहे रूट. म्हणजे कुणाचा? प्लांटच्या ॲक्सिसचा. प्लांटच्या ॲक्सिस म्हणजे कोण? मेन प्लांट बॉडी, मेन प्लांट बॉडी, ज्याच्यावर, ज्याला आपण स्टेम पण म्हणतो, मेन प्लांट बॉडी, ज्याच्यावर मग ब्रँचेस असतात, बाकीचे सगळे पार्ट असतात. म्हणून प्लांट ॲक्सिसचा जो पार्ट डिसेंडिंग असतो त्या पार्टला आम्ही रूट असे म्हणतो. म्हणून काय की आपल्या सर्वांना माहिती आहे बेटा, आता वेगळं सांगायची गरज नाहीये, आपल्या सर्वांना माहिती आहे, फक्त आज आपल्याला तो शैक्षणिक दृष्ट्या शिकायला असलेला भाग आहे. रूट इज डिफाइन्ड ॲज द डिसेंडिंग पार्ट. डिसेंडिंगचा अर्थ समजला की बाकी सगळं समजतं, म्हणून डिसेंडिंग समजून घ्या. उतरता असणारा, जमिनीत असणारा प्लांट ॲक्सिसच्या पार्टला आपण रूट असे म्हणतो. नंबर 2, इट ग्रोज डाउनवर्ड इनटू द सॉइल. सॉइल मध्ये असं डाउनवर्ड जातो, खालच्या दिशेने रूट वाढतो, हे सगळ्यांना माहिती आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. दस इट इज पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. जिओ याने माती, ट्रॉपिक म्हणजे त्या दिशेने वाढणे, म्हणजे पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, जमीन किंवा माती, त्या मातीकडे किंवा जमिनीकडे तो वाढतो, म्हणून तो पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक झाला. ठीक आहे बेटा. दुसरं, इट ग्रोज टुवर्ड्स द वॉटर. आता आपल्याला माहिती आहे द सोर्स ऑफ द वॉटर प्रेझेंट बिलो द सॉइल सरफेस. अंडरग्राउंड वॉटर जे आहे, जमिनीत पाणी आहे, मग या रूट जमिनीकडे म्हणजे त्या पाण्याकडेच वाढत चालल्यात ना, म्हणून द रूट ग्रोज टुवर्ड्स द वॉटर, पाण्याकडे वाढतात, म्हणून त्यांना म्हणायचं पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक. हायड्रो मीन्स रिलेटेड टू दी वॉटर. ठीक आहे ना, रूट कुठे चालल्यात? पाण्याकडे, म्हणून पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक. आणि पाण्याकडे नसत्या गेल्या असत्या तर त्याला निगेटिव्हली म्हणलो असतो, पण हे पाण्याकडे जाते. नेक्स्ट, इट ग्रोज अवे फ्रॉम द सनलाइट. बेटा आता सनलाइट कुठं आहे? वर, आणि रूट कुठं चालल्यात? खाली, म्हणजे सनलाइट पासून ते दूर चालल्यात ना. यस, ग्रोज अवे फ्रॉम द सनलाइट, दॅट इज निगेटिव्हली फोटोट्रॉपिक, म्हणून त्यांना निगेटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणा. आता जी शूट सिस्टीम असते, शूट सिस्टीम मातीच्या वर वाढते, म्हणजे ती प्रकाशाच्या दिशेने चालली, म्हणून ती पॉझिटिव्हली. आणि हे कोण? निगेटिव्हली, कारण रूट हे लाईट पासून दूर चाललेत, म्हणजे जमिनीत खोलपर्यंत चालले. ग्रोज अवे फ्रॉम द लाईट, निगेटिव्हली फोटोट्रॉपिक अँड निगेटिव्हली एरोट्रॉपिक. एरो मीन्स काय बेटा? एरो मीन्स एअर, एअर मीन्स हवा. आता हवा ही कुठं आहे? सॉइल सरफेसच्या वर, मातीच्या पृष्ठभागाच्या वर. आणि हे कुठं आहेत? रूट मातीच्या पृष्ठभागाच्या खाली. जसे जसे रूट खोल चाललेत तसे तसे ते हवेपासून दूर चाललेत, म्हणून जे कोणी दूर जातं, अवे जातं, त्याला निगेटिव्हली हा शब्द प्रयोग करायचा, आणि ज्याच्या कडं जातं त्याला पॉझिटिव्हली. म्हणून इथं निगेटिव्हली एरोट्रॉपिक आहे. सर आता पुढचा मुद्दा बघायचा आपल्याला काय आहे? रूट
डेव्हलप कुठून होतात? रूट डेव्हलप कुठून होतात? कसे डेव्हलप होतात? इट डेव्हलप्स फ्रॉम द रॅडिकल ऑफ द एम्ब्रियो ड्युरिंग द सीड जर्मिनेशन. आता सीडचं जे जर्मिनेशन होतं, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू बीजांकुरण होतं, तर त्या सीड जर्मिनेशनच्या दरम्यान ज्यावेळेस सीडचं जर्मिनेशन होतं त्यावेळेस दोन गोष्टी तयार होतात. एक होतं प्लम्यूल आणि दुसरं होतं रॅडिकल. तर रॅडिकल इज द ग्रोथ फ्रॉम वेअर द रूट सिस्टीम डेव्हलप आणि प्लम्यूल फ्रॉम वेअर द शूट सिस्टीम डेव्हलप. शूट सिस्टीम डेव्हलप होते ही प्लम्यूल पासून, रूट सिस्टीम डेव्हलप होते रॅडिकल पासून. आणि रॅडिकल आणि प्लम्यूल दोघं पण डेव्हलप होतात एम्ब्रिओ पासून. आणि हे तयार होतात कधी? तर आपल्या जर्मिनेशनच्या दरम्यान, बीजांकुरणाच्या दरम्यान. एमसीक्यू साठी ते लक्षात घ्या. रूट डेव्हलप फ्रॉम द रॅडिकल ऑफ द एम्ब्रियो ड्युरिंग द सीड जर्मिनेशन. सातवा मुद्दा, रूट आर जनरली नॉन ग्रीन अँड सिलेंड्रिकल. कधी रूट आपल्याला हिरवे दिसलेत का रे? नो, वी आर नेवर फाइंड द रूट्स आर ग्रीन इन कलर. ऑलवेज देयर इज अदर टाइप ऑफ द कलर वी आर ऑब्झर्व टू द रूट. म्हणून ते नॉन ग्रीन आहेत आणि सिलेंड्रिकल आहेत, म्हणजे सडपातळ. दे प्रोड्यूस ओनली सिमिलर ऑर्गन. माय डिअर स्टुडंट, सिमिलर ऑर्गन म्हणजे काय? सेकंडरी रूट, टर्शियरी रूट असेच तयार करतात. रूट ना कधीच दुसरे ऑर्गन तयार करत नाहीत. सर आम्हाला हा मुद्दा क्लिअर सांगा. कारण त्याचं असं आहे, रूटने कधी नोड तयार केलेत का? नाही. रूटने कधी लीव्स तयार केलेत का? नाही. रूटने कधी फ्लावर तयार केलेत का? नाही. रूटने कधी फ्रूट तयार केलेत का? नाही. मग रूटने काय तयार केलं? रूट प्रोड्युसेस ओनली रूट. बापरे, रूट फक्त रूटच तयार करतं. फॉर एक्झाम्पल प्रायमरी रूट, त्याच्यावर ब्रँचेस, सेकंडरी रूट, सेकंडरीला अजून ब्रँचेस, टर्शियरी रूट. म्हणजे आपल्याला प्रायमरी असो, सेकंडरी असो, टर्शियरी असो, फक्त रूटच दिसतात ना. इट मीन्स दॅट की रूट प्रोड्युसेस ओनली सिमिलर, सारखेच ऑर्गन तयार करतात. उदाहरणामध्ये सेकंडरी रूट असेल, टर्शियरी रूट्स असेल, एंडोजिनसली फ्रॉम द पेरिसायकल. एंडोजिनसली म्हणजे काय बेटा? म्हणजे आतील ऊतीपासून. लक्ष द्या प्रत्येक मुद्द्याकडे छान. एंडो मीन्स इनसाइड आणि जिनसली मीन्स काय? जनरेट होतात. म्हणजे याचाच अर्थ रूटची जी निर्मिती होते प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरीची, ती बेटा आतील टिश्यू पासूनच होते, म्हणून ते एंडोजिनस आहे. आतून होते, बाहेरून नाही होत. फ्रॉम दी पेरिसायकल. एमसीक्यू साठी लक्षात घ्या. पुढे, दे डू नॉट प्रोड्यूस द डिसिमिलर ऑर्गन लाईक लीव्स. आता बोललो आपण की ते सिमिलरच ऑर्गन तयार करतात, ते रूटच तयार करणार. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, त्याच्या पुढे जायचं तर ते बी तयार करतात. पण डिसिमिलर ऑर्गन कधी तयार करत नाही. उदाहरणामध्ये लीव्स तयार करत नाहीत, फ्रूट तयार करत नाहीत, कोणतेच बाकीचे ऑर्गन तयार करत नाही. रूट डज नॉट बिअर नोड अँड इंटरनोड. आपल्याला रूट वरना कधी नोड आणि इंटरनोड दिसू शकत नाहीत. These node and internode are the particular type of the structures which is normally found on the stem. स्टेम वर प्रेझेंट असलेले नोड्स आणि इंटरनोड्स हे असतात, ते एक स्ट्रक्चर आहेत ज्याच्यापासून वेगवेगळे अवयव तयार होतात. तर सच टाइप ऑफ द स्ट्रक्चर्स आर नॉट फाउंड ऑन द रूट. रूट वर ते अजिबात दिसून येत नाहीत. In the majority of the dicotyledonous plant, the direct elongation of the radicle lead to the formation of primary root. बघा खूप इम्पॉर्टंट टाइपचा मुद्दा आहे. मेजॉरिटी ऑफ द डायकॉटिलिडॉनस प्लांट. बेटा डायकॉटिलिडॉनसचा अर्थ मराठीमध्ये होतो द्विदल. अशा प्लांट्स असतात विच प्लांट शो द इक्वली डिव्हिजन ऑफ देअर एंडोस्पर्म. एंडोस्पर्मचं डिव्हिजन इक्वली होतं आणि ते दोन पार्ट तयार होतात, त्याला द्विदल मराठीमध्ये असं म्हणत असतो. त्या प्लांट्स मध्ये, अशा प्लांट्स मध्ये काय झालेलं दिसतं? डायरेक्ट इलॉंगेशन ऑफ द रेडिकल होतं. रेडिकल काय सांगितलं बेटा? रेडिकल इज द स्ट्रक्चर विच इज डेव्हलप फ्रॉम दी एम्ब्रियो. एम्ब्रियो पासून डेव्हलप झालेली रचना, आणि ज्या रचनेचं रूपांतर पहिल्यांदा रेडिकल मध्ये आणि नंतर मुलांमध्ये म्हणजे रूट मध्ये होतं.
डायरेक्ट इलॉंगेशन होतं, त्याचं इलॉंगेशन याने लांबी वाढणे, लेंथ ऑफ द पर्टिक्युलर स्ट्रक्चर बिकम इन्क्रीज्ड. इलॉंगेशन ऑफ द रेडिकल, आणि रेडिकलचं इलॉंगेशन होतं, आणि इलॉंगेशन झाल्यानंतर त्यापासून लीड टू द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी रूट, आणि डायरेक्ट त्याचं प्रायमरी रूट मध्ये रूपांतर झालेलं दिसतं. ठीक आहे बेटा. नेक्स्ट, द प्रायमरी रूट ग्रोज इनसाइड द सॉइल. हो ना, रूट जे आहे ते मोस्टली प्रायमरी असो, सेकंडरी असो का टर्शियरी असो, इनसाइड द सॉइल, मातीच्या आतच असणार, बाहेर नसणार. इट बिअर्स द लॅटरल रूट ऑफ द सेव्हरल ऑर्डर. आता आपल्याला काय दिलं जाईल? लॅटरल म्हणजे आजूबाजूने, प्रायमरी रूटच्या आजूबाजूने, प्रायमरी रूटच्या आजूबाजूने आपल्याला काय दिसेल? सेव्हरल ऑर्डर मध्ये, अनेक क्रमांमध्ये, दॅट आर रेफर्ड टू ॲज अ सेकंडरी टर्शियरी रूट. मग आता त्याला प्रायमरी ऑर्डर मध्ये आलं की त्याला प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शियरी रूट. तर अशा पद्धतीनं प्रायमरी रूट पासून सेकंडरी आणि टर्शियरी रूट तयार होतात, हे आपल्याला सांगायचं आहे. आणि लॅटरलचा अर्थ होतो माय डिअर स्टुडंट, साइडला, आजूबाजूला. लॅटरलचा अर्थ आजूबाजूला. ठीक आहे बेटा. चलो नेक्स्ट. इन मोनोकोटिलिडॉनस प्लांट द प्रायमरी रूट इज अ शॉर्ट लिव्ड. आता बोललो आपण डायकोटिलिडॉनस प्लांट बद्दल. डायकोटिलिडॉनस प्लांट मध्ये काय होतं? सेकंडरी टर्शियरी रूट प्रोड्यूस होतात प्रायमरी रूट पासून. राइट नाउ वी आर डिस्कसिंग अबाउट द डायकोटिलिडॉनस प्लांट. द प्रायमरी रूट इज अ शॉर्ट लिव्ड. प्रायमरी रूटची जी काही एक लाईफ स्पॅन आहे, तर तो शॉर्ट लिव्ड आहे बेटा. जास्त काळ प्रायमरी रूट टिकत नाही. दे कॅन नॉट बी सर्वाइव्ह फॉर द लॉंगर टाइम, अँड प्रायमरी रूट इज रिप्लेस्ड बाय द लार्ज नंबर ऑफ द रूट. आणि मग प्रायमरी रूटच्या ऐवजी तिथं लार्ज नंबर ऑफ द रूट आपल्याला तयार झालेले दिसतात. ठीक आहे. म्हणजे प्रायमरी रूटची काय कमी आहे? एक लाईफ कमी आहे, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात रूट तयार झालेले आपल्याला दिसून येतील. चलो बेटा आगे जाते हैं. इथे एकदम 15 मुद्दे सुंदर होते. आय होप दॅट की प्रत्येक मुद्दा आपण सर्वांनी व्यवस्थितरित्या वाचावा, व्यवस्थित त्याचा अभ्यास करावा. अडचण आली तर आम्ही आहोतच परत. ठीक आहे. आता बघू टाइप्स ऑफ द रूट. रूटचे प्रकार. रूट बद्दल आपण खूप प्रॉपर्टीज, खूप कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास आता जस्ट फिनिश केलेला आहे. आणि आपल्याला आता समजून घ्यायचे की रूटचे टाइप किती असतात, प्रकार किती असतात. ओके. नेक्स्ट, पहिली आहे टॅप रूट सिस्टीम. फर्स्ट आहे टॅप रूट सिस्टीम. काय आहे बघू. इट प्रोड्यूस्ड फ्रॉम द रेडिकल ऑफ एम्ब्रियो. थोड्याच वेळापूर्वी एम्ब्रियो, बेटा आपण घरगुती सांगतो तुम्हाला, आपण मोड आलेली धान्य जी खातो, उदाहरणामध्ये मटकी असेल, चना असेल, जे काही तुम्ही आता मोड आलेली धान्य खाता, प्रोटीनचा सोर्स असतो म्हणून. आता मटकी फेमस आहे. त्या मटकीला जो मोड येतो, तो ज्याला मोड म्हणतो, तर ती एक मटकी म्हणजे सीड आहे. आणि त्याला मोड आला म्हणजे जर्मिनेशनचा रिझल्ट आहे. आणि त्याच मोडापासून मग रूट आणि शूट तयार होतात. म्हणजे याचा अर्थ असा आपण म्हणू की त्याला जर्मिनेशन पासून त्या गोष्टी तयार झालेल्या आहेत. मग हे घरगुती आहे, आपल्या घरी पण आहे. आणि मग आम्ही काय करतो, त्याला पुस्तकात शोधतो आणि वी आर जस्ट क्रिएट द कन्फ्युजन फॉर आवर सेल्फ. खूप अवघड आहे. पण रेग्युलरली दॅट पर्टिक्युलर ॲटम ऑर द पर्टिक्युलर स्ट्रक्चर हॅज बीन ऑब्झर्व इन अवर डेली लाईफ, पण वी आर नॉट हॅव्हिंग सच काइंड ऑफ द मेंटॅलिटी. ओके. तर टॅपरूट सिस्टीम काय आहे? द रेडिकल ऑफ द एम्ब्रियो पासून जो रूट तयार होतो त्याला टॅपरूट सिस्टीम असे म्हणतात, रेडिकल पासून. त्याच्यानंतर नंबर 2, त्याला दुसरं नाव आहे ट्रू रूट. ट्रूचा अर्थ मराठीमध्ये ओरिजिनल. ओरिजिनल रूट त्याला म्हणायचं टॅप रूटला. जे रेडिकल पासून निर्माण होतं ना, त्या रूटला आपण टॅप रूट असे म्हणायचं. द मेन रूट इज कॉल्ड एज अ प्रायमरी रूट. मग यांच्यामध्ये जे मेन रूट आहे, त्या मेन रूटला आपण प्रायमरी रूट असं म्हणायचं. प्रायमरी रूट अँड इट्स ब्रँचेस. मग आता प्रायमरी रूट तयार झाली की त्याला ब्रँचेस बी तयार होतील ना, डेफिनेटली. मग ते ब्रँचेस तयार झाल्यानंतर त्या दोघांना मिळून प्रायमरी रूट आणि त्याच्या ब्रँचेस ज्या आहेत त्या कन्स्टिट्यूट करतात, बनवतात टॅप रूट सिस्टीम. उदाहरणामध्ये
मस्टर्ड प्लांट. या मस्टर्ड प्लांट मध्ये माय डिअर स्टुडंट तुम्हाला त्या रूट दिसतील. हे बघा, ही टॅप रूट सिस्टीम आहे. या टॅप रूट सिस्टीम मध्ये काय दिसतं बेटा, एक प्रायमरी रूट आहे, त्या प्रायमरीला नंतर ब्रँचेस फुटलेले आहेत बेटा सेकंडरी, आणि सेकंडरीच्या नंतर टर्शियरी सुद्धा दिसून येतात. तर अशा प्रकारच्या सिस्टीमला आपण टॅप रूट सिस्टीम असे म्हणायचं. आणि मस्टर्ड मोहरी असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यामधलं हे उदाहरण आपल्याला दिसून येतं किंवा हे उदाहरण आहे. आलं लक्षामध्ये? टॅप रूट सिस्टीम रॅडिकल पासून डेव्हलप होते, त्याला टॅप रूट म्हणायचं. टॅप रूटचं दुसरं नाव ट्रू रूट आहे. त्याच्यामध्ये मेन रूट जे असतात ते प्रायमरी रूट असतात बेटा हे, आणि प्रायमरीला ज्या ब्रँचेस लॅटरल साइडला असतात ते सेकंडरी आणि टर्शियरी, आणि त्यांनी तयार केलेल्या सिस्टीमला वी कॉल टॅप रूट सिस्टीम. ओके बेटा माय डिअर स्टुडंट, चलो आगे बढ़ते हैं. आता टॅप रूट संपलं. टॅप रूटच्या नंतर it produces rootlets in the acropetal succession. आता रूटलेट कुणाला म्हणायचं? रूटलेट कुणाला म्हणायचं? तर रूटलेट मीन्स काय, प्रायमरी रूट आहे, आणि त्या प्रायमरी रूटला जे दुसऱ्या छोट्या छोट्या मायनर, टायनी आणि मायक्रो टाइप ऑफ द स्ट्रक्चर्स प्रोड्यूस्ड फ्रॉम द प्रायमरी रूट्स, त्याला म्हणायचं बेटा काय, तर ते रूटलेट. आणि हे रूटलेट आपल्याला ॲक्रोपेटल सक्सेशन मध्ये दिसतात. आता हे दोन प्रकार असतात. ॲक्रोपेटल सक्सेशन म्हणजे वरून खाली येणे किंवा खालून वर जाणे. तर अशा पद्धतीचे जे सक्सेशन आहे त्याला ॲक्रोपेटल सक्सेशन असे आपण म्हणतो. नेक्स्ट, आता हे जे काय आहे, तर आपण जे बघत आहोत आता टॅपरूट सिस्टीम, ती नेमकी तुम्हाला दिसते कुणामध्ये? टॅपरूट सिस्टीम दिसते माय डिअर स्टुडंट डायकॉट मध्ये. डायकॉटचा अर्थ मराठीमध्ये द्विदल होतो. उदाहरणामध्ये पी असेल, वाटाणा असेल, बीन असेल. हे काय की एका सीडचा जनरा आहे, जीनस आहे बेटा. याच्यामध्ये खूप चवळी असेल, मूग असेल, उडीद असेल, हे सगळे मिसळतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. बीन आणि सनफ्लावर, सूर्यफूल, ही उदाहरणं आहेत माय डिअर स्टुडंट. कशाची उदाहरणं आहेत? तर ही टॅपरूट सिस्टीमची उदाहरणं आहेत. आता वेगळं काहीच आपल्याला अजिबात वाचण्याची गरज नाही. That information is quite sufficient for facing any kind of the competitive exam. कुठल्याही प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला फेस करण्यासाठी that type of the information or this information is quite enough, पुरेसी आहे. नेक्स्ट बेटा, दुसऱ्या मुद्द्याकडे आपल्याला जायचं आहे, आणि दुसरा मुद्दा आहे फायब्रस रूट सिस्टीम. फायब्रस रूट सिस्टीम. फायब्रस रूट सिस्टीम. हा, तर दुसरी रूट सिस्टीम आहे फायब्रस रूट सिस्टीम. दीज रूट ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम. स्टेमच्या बेस पासून तयार होते. फायब्रसचा अर्थ काय होतो? तंतुमय. तुम्हाला आकृती बघितल्यावर लक्षात येईल, तंतुमय. लार्ज नंबर ऑफ द स्मॉल थ्रेड लाइक रूट्स आर प्रोड्यूस्ड इन अ पर्टिक्युलर ग्रुप और बंच. एखाद्या बंच मध्ये किंवा ग्रुप मध्ये खूप मोठ्या संख्येने तुम्हाला थ्रेड्स लाइक स्ट्रक्चर तयार झालेले दिसतील. दीज रूट ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम. स्टेमच्या बेस पासून, स्टेम जिथे संपतो ना तिथून, अँड कॉन्स्टिट्यूट द फायब्रस रूट सिस्टीम. आणि मग त्याच्यापासून आपल्याला फायब्रस रूट सिस्टीम झालेली दिसते. उदाहरण फार सोपं आहे. व्हीट, आपला जे गहू आहे, सध्या गव्हाचं सीझन आहे. गहू आता जस्ट काढले, काही जणांचे काढायचे राहिले ते त्यांनी बघू शकतात. ती जी रूट सिस्टीम आहे ती फायब्रस रूट सिस्टीम आहे. हे का बेटा, आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की डेफिनेटली वी ऑब्झर्व द डिफरन्स बिटवीन टू टाइप ऑफ द रूट्स. इथं टॅपरूट सिस्टीम आहे आणि त्याच्या शेजारी फायब्रस रूट सिस्टीम आहे. फायब्रसचा अर्थच होतो की फायबर्स. फायबर्स मीन्स तंतू. स्मॉल थ्रेड लाइक स्ट्रक्चर ऑफ द रूट प्रोड्यूस्ड इन अ लार्ज नंबर ऍट द बॉटम ऑफ द स्टेम. स्टेमच्या एकदम बॉटमला. तर अशा पद्धतीची रूट सिस्टीम ही फायब्रस रूट सिस्टीम आहे, आणि ती आपल्याला दिसून येते बेटा कुणामध्ये? व्हीट मध्ये. पुढे चला नेक्स्ट. द प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड. प्रायमरी रूट सुद्धा कसे आहेत? शॉर्ट लिव्ड आहेत, म्हणजे फार कमी काळासाठी जगणारे. इट मोस्टली फाउंड इन दी मोनोकॉट. जसे वरचे डायकॉट मधली उदाहरणं दिली होती, बीन दिला होता, सनफ्लावर दिला होता,
तर अशा पद्धतीनं इकडं फक्त आणि फक्त मोनोकॉट मध्ये विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे दिसून येणार आहे. ठीक आहे. चला तिसऱ्या रूट सिस्टीमच्या संदर्भामध्ये चाललो आपण. थर्ड टाइप ऑफ द रूट सिस्टीम इज ऍडव्हेंटिशियस रूट. ऍडव्हेंटिशियसचा मराठीत अर्थ होतो आगंतुक मुळे. द रूट विच इज डेव्हलप्ड अदर दॅन द रॅडिकल. अरे बाळांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की नॉर्मली रूट डेव्हलप कुठून होतात? रॅडिकल पासून, एम्ब्रियोच्या रॅडिकल पासून जर्मिनेशनच्या दरम्यान. आणि जर रॅडिकल पासून तयार होत नसतील, दुसरंच कुठून तरी रूट तयार होत असतील, तर त्यांना ऍडव्हेंटिशियस रूट असं म्हणायचं. इन सम प्लांट रूट अरायजेस फ्रॉम द पार्ट ऑफ द प्लांट अदर दॅन द रॅडिकल. म्हणजे रॅडिकलला सोडून इतर ठिकाणाहून जर रूट प्रोड्यूस होत असतील तर डेफिनेटली सच टाइप ऑफ रूट इज अ ऍडव्हेंटिशियस रूट. आणि अशा रूटला आपण ऍडव्हेंटिशियस रूट असे म्हणतो. ओके बेटा, नेक्स्ट. सच रूट मे डेव्हलप फ्रॉम. मग असे रूट नेमके डेव्हलप कुठून होतात? असे रूट नेमके डेव्हलप कुठून होतात? तर उदाहरणामध्ये बेस ऑफ द स्टेम पासून ते तयार होतात, स्टेमच्या बेस पासून. दुसरी गोष्ट, नोड पासून ते रूट तयार होतात. तिसरी गोष्ट, लीव्ज पासून सुद्धा रूट तयार होतात. लक्षात घ्या, रॅडिकल पासून नसेल तर बाकी नंतर कुठून? स्टेम पासून, नोड पासून आणि लीव्ज पासून सुद्धा रूट तयार होतात. ह्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला डिटेल मध्ये पुढे आहे. इट मे बी अंडरग्राउंड और एरियल. कमाल आहे. जनरली रूट वी ऑब्झर्व इन अंडरग्राउंड मॅनर. अंडरग्राउंड मॅनर मध्ये रूट असतात, पण हे एक रूट असा आहे की अंडरग्राउंड सोबत सोबत एरियल पण असणार आहे. द रूट विच इज प्रेझेंट इन द एअर. बापरे, एअर मध्ये प्रेझेंट आहे. यस. प्रायमरी रूट आर नॉट प्रेझेंट. आता ऍडव्हेंटिशियस रूटला प्रायमरी रूट नसणार आहेत, प्रायमरी रूटची गरज नाही. इट ऑकर्स इन बोथ मोनोकॉट आणि डायकॉट. माय डिअर स्टुडंट, असे रूट आम्हाला कुठे दिसून येतात? सच टाइप ऑफ द रूट्स आर ऑकर, आढळतात मोनोकॉट अँड डायकॉट. मोनोकॉट आणि डायकॉट म्हणजे कोण रे बेटा? एकदल आणि द्विदल. ठीक आहे ना. अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पतींच्या क्लासमध्ये, वर्गामध्ये हे आढळतात. फॉर एक्झाम्पल, ग्रास आहे, गवत, मॉन्स्टेरा आहे, बनियन ट्री आहे. दीज आर द प्लांट्स विच शो द प्रेझेन्स ऑफ ऍडव्हेंटिशियस रूट. ठीक आहे बेटा. चलो आता इथं बघू आपण ऍडव्हेंटिशियस रूट काय आहे. ही आहे आकृती. ही आपल्या ज्वारीमध्ये सुद्धा दिसून येतं बेटा. ज्वारीमध्ये आपल्या शेताकडे असेल लक्षात, तर त्या ज्वारीमध्ये सुद्धा हे नोड पासून तयार झालेले आहेत. नोड पासून म्हणजे नोड पासून आपल्याला तयार झालेले जे रूट्स दिसतात ते ऍडव्हेंटिशियस रूट आहेत. त्याची उदाहरणं सुद्धा आपल्याकडे दिलेली आहेत. ठीक आहे बेटा. चलो आगे बढ़ते हैं. आता या फंक्शन ऑफ द रूट सिस्टीम काय आहे बघू. रूट सिस्टीमचे फंक्शन्स काय आहे सगळ्यांना माहिती आहे ना ऑलरेडी. बरं, एक म्हणजे नॉर्मली बी आपण कोणाला विचारलं, जस्ट वी आर डिस्कसिंग नॉर्मली अबाउट द फंक्शन ऑफ द रूट सिस्टीम. So you should know various type of the function of the root. For example, absorption of water and mineral from the soil. Soil मधून water and mineral, क्षार, दोन गोष्टी घ्यायच्या. नंबर 2, it provide proper anchorage to the plant part. प्लांटच्या पार्टला एन्करेज द्यायचं, याने सपोर्ट करायचा, आधार द्यायचा. नंबर 3, it store reserve food material. रूट मध्ये राखीव स्वरूपाचं फूड मटेरियल स्टोअर करून ठेवलं जातं, राखीव स्वरूपाचं. अँड सिंथेसिस ऑफ द प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. प्लांटच्या ग्रोथ साठी जे रेग्युलेटर लागतात बेटा, त्या रेग्युलेटरला सिंथेसिस करायचं आहे. पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत की ते प्लांटचे ग्रोथ रेग्युलेटर्स कोणते असतात. फॉर एक्झाम्पल, आपण त्याला ग्रोथ हार्मोन म्हणतो. ते ग्रोथ हार्मोन सुद्धा प्रोड्यूस करण्याची क्षमता यांच्यामध्ये असू शकते. आल्या लक्षामध्ये? दीज आर दी 4 important type of the functions we will studied here. आता जायचे बेटा पुढे. region of the root. एक रूट जर आम्ही मातीतून रूट आउट केला तर त्याला किती भाग दिसतात? नॉर्मली रूटचं डिव्हिजन, नॉर्मली रूटचं विभाजन किती भागांमध्ये केलं जातं त्याची चर्चा करू.
एक नेक्स्ट बेटा पहिलं दिलं रूटचे कॅप. कॅप म्हणजे आपण डोक्यावर जे लावतो ती कॅप माहिती आहे. ती कॅप आम्हाला डोकं भिजण्यापासून वाचवते. ती कॅप आम्हाला ऊन लागू देत नाही, हवा लागू देत नाही. म्हणजे कॅप जनरली आमच्या डोक्याचं प्रोटेक्शन करते. तशाच पद्धतीने रूटला सुद्धा कॅप आहे आणि ती कॅप काय करते त्याचं फंक्शन किंवा त्याचं स्ट्रक्चर. रूट इज कवर्ड ॲट द अपेक्स. बेटा अपेक्सला मराठीमध्ये टोक म्हणू. टोक रूटचं टोक जे आहे ते कव्हर केलं जातं बेटा. कव्हर कशाला कव्हर केलं? बाय द थिंबल लाईक स्ट्रक्चर. थिंबलचा अर्थ मराठीमध्ये होतो जाळं. माहितीये मासेमारी करणाऱ्या लोकांकडे जसं जाळं असतं बेटा मासे पकडण्यासाठी, त्या पद्धतीचं जाळं. तर ते थिंबल लाईक स्ट्रक्चर आहे कॉल्ड द रूट कॅप ऑर कॅलिप्ट्रा. मग रूटच्या टोकाला थिंबल लाईक स्ट्रक्चर आहे and that structure is called as a cap or calyptra. cap याने टोपी. नंबर 2 रूट कॅप absent in. रूट कॅप कुणामध्ये नाही? मायकोरायझल रूट मध्ये नाही. सर मायकोरायझल रूट म्हणजे काय? द रूट विच इज असोसिएटेड विथ द फंगस. द रूट विच इज असोसिएटेड विथ द फंगस म्हणजे असं रूट ज्याचं संघटन फंगस सोबत आहे. संघटन म्हणजे एकत्रीकरण. रूट कुणासोबत राहतात तर त्या आपल्या फंगस सोबत राहत असतील तर अशा रूटला मायकोरायझल रूट म्हणतात. त्याच्यामध्ये रूट कॅप नसते. नंबर 2 हायड्रोफाइट्स. बेटा हायड्रो मीन्स वॉटर आणि फाइट्स मीन्स त्यात वाढणारे. हायड्रोफाइट्स प्लांट मध्ये सुद्धा नाही. इपीफाइट. इपीफाइट म्हणजे काय? Epiphyte is the plant or the root which is grows on the surface of other plant. Other plant दुसऱ्या प्लांटच्या सरफेस वर जे वाढतात ना बेटा दुसऱ्या प्लांटच्या सरफेस वर त्यांना एपिफाइट्स असं म्हणायचं आहे. त्यानंतर बेटा पॅरासाइटिक. पॅरासाइटिकचा अर्थ काय होतो? पॅरासाइटिकचा अर्थ असा होतो की परजीवी दुसऱ्या प्लांटवर वाढणारे. दुसऱ्या प्लांटवर वाढणारे. तर अशा प्रकारच्या प्लांट मध्ये आपल्याला त्यांच्या रूट मध्ये रूट कॅप दिसत नाही. एमसीक्यू साठी नीट साठी सीईटी साठी अत्यंत गरजेचा मुद्दा आहे की रूट कॅप कशामध्ये ॲब्सेंट असतात. तर वी शुड नो द रूट कॅप्स आर ॲब्सेंट इन दी सच टाइप ऑफ द रूट. ओके बेटा रूट कॅप काय करते? नेक्स्ट द रूट कॅप प्रोटेक्ट द टेंडर अपेक्स. टेंडर अपेक्सचा अर्थ टेंडरचा अर्थ होतो मराठीमध्ये नाजूक. त्या नाजूक जे टोक आहे ना रूटचं, तुम्ही रूट कधी बघितले असतील हातात घेऊन तर खूप नाजूक असतात त्या रूटची टोके. ओके बेटा म्हणून त्यांचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. इट प्रोटेक्ट द टेंडर अपेक्स ऑफ द रूट ॲज इट मेक इट्स वे थ्रू द सॉइल. मग त्याचं प्रोटेक्शन का करायचं? कारण त्याला सॉइल मधून मध्ये वाढत जायचंय ना बेटा. कारण रूटचे फंक्शन आपल्याला माहिती आहे की ते फंक्शन करण्यासाठी त्याला मातीत जावं लागेल. द रूट मस्ट नीड टू बी ग्रो फॉर द फर्दर फंक्शन. दॅट्स वाय द प्रोटेक्शन ऑफ द रूट कॅप मस्ट बी नेसेसरी. म्हणजे याचा अर्थ ती खूपच गरजेची आहे कारण ते सॉइल मधून त्याचा मार्ग शोधतं. द सेल ऑफ द रूट कॅप सिक्रेट द म्युसिलेज. त्या रूट कॅप मध्ये ज्या सेल्स आहेत बेटा त्या सेल काय करत असतात? म्युसिलेज नावाचा एक पदार्थ सिक्रेट करतात. It is very necessary to understand the cell of the root cap produces of the secreted the mucilage. So mucilage means काय? Mucilage help for the lubricating passage of the root through the soil. ज्यावेळेस माय डिअर स्टुडंट त्या रूटच्या अपेक्सला मातीच्या कणांना भेदून आत जायचं असतं त्यावेळेस त्या मातीच्या कणांमुळे आपल्या रूटच्या कॅपची किंवा आपल्या रूटच्या टेंडर हेडची काही नुकसान होऊ नये घर्षणामुळे फ्रिक्शनमुळे. त्यामुळे काय केलं जातं की रूट कॅप काय करतात की त्यातल्या ज्या सेल्स आहेत त्या म्युसिलेज सारखा एक चिकट द्रव्य पदार्थ तयार करतात. त्यामुळं ते जे रूट आहे ते रूट कसं बनतं बेटा? लुब्रिकेट बनतं. लुब्रिकेटचा अर्थ गुळगुळीत बनतं आणि त्यामुळं द पॅसेज ऑफ द रूट थ्रू द सॉइल. म्हणून मातीमधून ते रूट कुठं जाताना
अजिबात मातीच्या कणांचं हार्म त्या रूटला झालेलं दिसत नाही, कारण रूट गुळगुळीत होतं. इन मेनी हायड्रोफाइट रूट कॅप इज रिप्लेस्ड बाय रूट पॉकेट. आता जेवढे काही हायड्रोफाइट्स आहेत, हायड्रोफाइटचा अर्थ तुमच्या सर्वांना माहिती आहे. हायड्रो मीन्स काय आणि फाइट मीन्स काय. तर माय डिअर स्टुडंट, हायड्रोफाइट मध्ये रूट कॅप नसतात, तर त्याचं रिप्लेसमेंट झालेलं असतं रूट कॅपच्या ऐवजी रूट पॉकेट असतं. एमसीक्यू ला प्रश्न विचारला जाईल की रूट कॅपच्या ऐवजी रूट पॉकेट आम्हाला कुणामध्ये दिसतात, आणि त्याचं उदाहरण हायड्रोफिलिया आहे किंवा हायड्रोफाइट्स आहे, आणि उदाहरण पिस्टिया आणि अकॉर्निया आहे. इकॉर्निया आणि पिस्टिया आहे, तर हे उदाहरण आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. ठीक आहे माय डिअर स्टुडंट, आपण ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये जेवढं काही सांगण्याचा प्रयत्न केला, आय होप यू शुड अंडरस्टँड इट व्हेरी वेल. आपल्या सगळ्यांना छान कळलं असेल. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढील पार्टला आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ परत बघणे. Once again, I would like to requesting to everyone to pay your complete proper attention on this chapter. This chapter can help you to score more and more mark in NEET and CET. ठीक है? So till then, goodbye and God bless you all.